तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-आर-बी एन-टी-पी-सी ची परीक्षा होणार आहे 2025 मध्ये. तर त्याच्या दृष्टीने आपण गणित विषयाचे काही प्रश्न आहेत, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. इथे 5 अधिक 2 गुणिले 3 भागिले 3 गुणिले 2 गुणिले 3 हे आपल्याला काय करायचं आहे? याचं उत्तर शोधायचं. तर याच्यात पहिल्यांदा काय करायचं आपण? सगळ्यात पहिल्यांदा कंस सोडवायचा. तर 3 गुणिले 2 केले किती आले? 6 आले. त्यानंतर 3 पुढे इथे लिहिलेलं आहे 3 भागिले मग राहिलेला हा भाग गुणिले 3 म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय केलं फक्त आपण तर कंस पहिल्यांदा सोडवलं 3 दुनी 6 आलं. गुणिले 3 घेतला. बाकी सगळं आहे तसं 5 अधिक 2 2 गुणिले 3 ऑलरेडी लिहिलंय आपण. आता हे केल्यानंतर इथे बरोबर 5 अधिक 2 गुणिले 3 मध्ये थोडा हे म्हणजे हे आहे 3 इथे. आता हे सोडवायचं असेल तर इथे आधी आपल्याला हे भागाकार करावं लागेल. मग 3 भागिले 6 लिहिताना कसं लिहायचं 3/6 असं लिहा 5 अधिक 2 गुणिले. ओके. सगळ्यात पहिल्यांदा स्टेप काय केली बघा कंस सोडवलं 3 दुनी 6 आले. त्याच्यानंतर बाकीचं आहे तसं लिहिलं. आता 3 भागिले 6 हे असं लिहायचं 3/6. आता हे लिहिल्यानंतर इथे पुढचा गुणिले 3 आहे तसा. तर इथे काय होईल 3 1 3 3 दुनी 6 म्हणजे हा भागाकार आपण केला. परत आता गुणाकाराचा जो जेवढा भाग आहे हा इथे राहिलेला गुणाकार आणि भागाकार हा एवढा सोडवायचा. म्हणजे इथे काय होईल अंशातला 2 आणि छेदातला 2 हे एकमेकाला कॅन्सल होतील. आणि हे सगळे कॅन्सल झाले की मग आता फक्त काय राहणार याच्यात? तर याच्यामध्ये जेवढी काही संख्या राहिली ती घेऊया. 5 एक राहिलेला आहे इथे. आणि गुणाकारात 1 ने काही फरक पडणार नाही. म्हणजे 3 1 3 येणार. 5 आणि 3 8. तर याचं उत्तर किती आलेलं आहे? शेवटचं उत्तर 8. तर हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर आपण पुढचा बघूया प्रश्न. आता इथे दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं त्रिकोण ABC जो आहे त्याचं क्षेत्रफळ शोधून काढायचं. एरिया किती येतोय तो शोधायचा. हा जो त्रिकोण दिलाय ABC याचं क्षेत्रफळ किती येतं? आता इथे बघा इथे जो आहे हा O जो आहे तो वर्तुळाचं केंद्र आहे. वर्तुळाचं केंद्र आणि ही जी जीवा आहे ती वर्तुळाच्या केंद्रामधून जाते. वर्तुळाच्या केंद्रामधून जात असेल तर त्याला आपण काय म्हणणार? त्या वर्तुळाचा व्यास म्हणणार आणि व्यास काय करतो? तर वर्तुळाचे 2 समान भाग करतो. म्हणजे हा एक अर्धा भाग आणि वरचा एक अर्धा भाग. तर असे 2 काय करतो? समान भाग करतो. तर असं जर असेल तर त्याच्यासाठी एक नियम लक्षात ठेवा. म्हणजे हा त्रिकोण कशाच्या आतमध्ये आहे? तर हा जो त्रिकोण आहे तो या अर्धवर्तुळाच्या हा जो अर्धवर्तुळ आहे अर्धा भाग त्याच्या आतमध्ये हा त्रिकोण आहे. इथे एक नियम काय आपण बघणार आहोत. समजा आपण एक वर्तुळ घेतलं. कुठलंही एखादं वर्तुळ आणि समजा हे वर्तुळाचं केंद्र आहे इथे आणि त्यातून एखादी जीवा जाते. हे वर्तुळाचं केंद्र आहे. तर त्याच्या आतमध्ये आपण असा एखादा त्रिकोण काढला. अर्धवर्तुळामध्ये एखादा त्रिकोण काढला तर तो कसला त्रिकोण असतो? काटकोन त्रिकोण असतो. अर्धवर्तुळामध्ये जो आपण तयार केलेला त्रिकोण आहे त्याचे शिरोबिंदू मात्र वर्तुळावर पाहिजे. कुठलाही असेल PQR. तर याच्यामध्ये जो आतला त्रिकोण आहे तो तिथला कोण किती अंश असतो? 90 अंश म्हणजे तो काटकोन त्रिकोण असतो. तर त्याच नियमानुसार आता इथे काय होणार आहे? हा जो त्रिकोण आहे कुठला त्रिकोण? त्रिकोण ABC. तर हा काय असणार आहे? काटकोन त्रिकोण असणार आहे. म्हणजे हा काटकोन त्रिकोण. मग त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ बरोबर. क्षेत्रफळाचं सूत्र काय? काटकोन त्रिकोणाच्या 1/2 काटकोन करणाऱ्या बाजू ज्यांच्यामुळे काटकोन तयार होतो. त्या 2 बाजू. पहिली बाजू कोण? 1/2 गुणिले काटकोन करणारी पहिली बाजू AB आणि दुसरी BC. ओके. 1/2 AB गुणिले BC. मग 1/2 AB ची किंमत किती आहे? 16 आहे. आणि BC ची किंमत किती आहे? 20. याला सोपं रूप देऊया. म्हणजे या 2 ने भागायचं. 1 के 2 10 20 म्हणजे किती राहिले? 16 गुणिले 10. 16 गुणिले 10 केल्यावर 160 चौरस सेमी. म्हणजे CM दिलं त्याला आपण मराठीमध्ये सेंटीमीटर. ओके. 160 चौरस सेमी. इंग्रजीमध्ये पर्याय कुठला आहे ना? 160 स्क्वेअर सेंटीमीटर. हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये 2 संख्यांचे गुणोत्तर 3:2 आहे. जर पहिल्या संख्येतून 8 व दुसऱ्या संख्येतून 6 वजा केले तर त्यांची गुणोत्तर 8:5 होईल. तर त्या 2 संख्या आपण शोधायच्या. तर ह्या 2 संख्या शोधताना इथे गुणोत्तर किती दिलेलं आहे? 2 संख्यांचं गुणोत्तर 3:2 दिलेलं आहे. तर त्या संख्या काय म्हणायच्या? पहिली संख्या घ्यायची 3x गुणोत्तरात दिली असेल तर दुसरी संख्या घ्यायची 2x. x ही त्यांची समान पट आहे. हे लक्षात ठेवा. त्या पटीत त्या संख्या असतात.
3x आणि 2x. आता काय केलं, पहिल्या संख्येतून 8 वजा केले. त्या दिलेल्या अटीनुसार केलं. पहिल्या संख्येतून 8 वजा केले आणि या दुसऱ्या संख्येतून आपण जर 6 वजा केले म्हणजे 2x वजा 6 केले तर त्यांचं गुणोत्तर किती होईल म्हणून सांगितलं. 8/5 म्हणजे 8/5 हे त्यांचं गुणोत्तर होईल. तर मग त्या संख्या शोधायच्या. त्या संख्या शोधण्यासाठी काय करायचं, तिरकस गुणाकार. मग तिरकस गुणाकार केल्यावर काय होणार, 5 गुणिले 3x वजा 8 बरोबर 8 गुणिले 2x वजा 6. आता 5 गुणिले 3 15x वजा 5 गुणिले 8 40, 8 गुणिले 2 16 आणि 8 गुणिले 6 48 असं येणार ते. आता हे जर समीकरण सोडवायचं असेल तर 16x आहे तिथे ठेवा. त्या 15x चिन्ह त्या संख्येच्या समोर बघायचं, ते इथे अधिक आहे तर याच्याकडे येऊन ते काय होईल, वजा होईल. 15x वजा 16x आणि हे जे वजा 48 आहे ते इकडे 40 कडे येऊन काय होतील, 40चं मूळचं चिन्ह वजा आहे, वजा 40 आणि हे वजा 48 इकडे येऊन काय होतील, अधिक 48 होतील. 16 मधून 15 गेले, 16 मधून 15 गेल्यावर किती राहणार, 1x आणि 48 मधून 40 गेले म्हणजे 8 राहिले. 1x म्हणजेच काय, x. 1x आपण फक्त x लिहू शकतो. x बरोबर 8. आता पहिली संख्या किती मांडली आपण, 3x. ओके, 3 गुणिले x, 3 8 किती येणार, 24 आणि दुसऱ्या संख्येला 2x म्हणजे x ची किंमत आली 8. तर ही 8 इथे ठेवायची, 8 16 म्हणजे त्या संख्या किती असणार आहे, 24 आणि 16 अशा त्या दोन संख्या असणार. आता प्रश्न क्रमांक 4. 75च्या 20% बरोबर 225 वजा 420च्या x%. तर x बरोबर किती, म्हणजे x ची किंमत किती येणार ते आपण शोधायचं. तर इथे आपण पहिल्यांदा याचा अर्थ लिहूया. 75च्या 20%. तर 75 च्या हा शब्दाला च्या असा शब्दाला तर गुणिलेल्या 20% म्हणजे 20/100 बरोबर 225 वजा 420च्या x%. तर x% म्हणजे काय होणार, इथे x छेद लिहिणार आपण 100. तर आता याला आपण सोपं रूप देऊया. 20 एक्के 20 आणि 20 100 येणार म्हणजे 20ला 20ने भागलं दोघांना, 20 एक्के 20, 20 100. त्याच्यानंतर इथल्या शून्याला हा शून्य पण जाईल. आणखीन काय करता येईल, तर आपण या 5ने 75ला भागू शकतो. 5 एक्के 5 आणि 75ला जर 5ने भागलं तर ते येणार 15. 5 एक्के 5 आणि 75, 15 एक्के किती येणार, शेवटी 15च येणार आहे. बरोबर 225 वजा, इथे आणखीन काय करता येईल, इथे आणखीन 2ने भागता येईल. म्हणजे 42ला समजा 2ने भागलं तर 21 येईल. 2ने भागलं त्याला आणि 10ला सुद्धा 2ने भागायचं. समान संख्येला एका अंशाला ज्या संख्येने भागलं त्याच संख्येने छेदात भागता येत असेल तर आपण हे करू शकतो. 2 पंचे 10 म्हणजे आता इथे किती राहणार, 21 गुणिले x म्हणजे 21x/5. ओके, आता हे सोपं करण्यासाठी काय करायचं, हे वजा 21/5 आहे ते इकडे आणा या साईडला. तर ते वजाचे काय होतील, अधिक 21/5. ओके, वजा जे आहे ते इकडे जातील आणि 15चं चिन्ह बघा इथे अधिक आहे तर तो इकडे 225 कडे येऊन काय होईल, वजा होईल. 225 वजा 15 हे 21x आहे. ओके, याला x पण आहे 21x. धनचिन्ह काही लिहायची गरज नाही, आहे तसं लिहा. 21x/5 बरोबर 225 मधून किती केले आपण, 15 त्याच्यातून वजा केले तर ते येणार आहे 210. आणि हा जो दिसतो इथे आपल्याला भागिले 5 आहे त्याला समजा आपण इकडे आणलं या साईड. ओके, इथे तर तो भागिलेचा काय होईल, गुणिले. त्यामुळे इथला आपण तो रफ करूया. हा इकडे आला तर इकडे येऊन काय होईल, गुणिले गुणिले 5. ओके, आणि x जर पाहिजे असेल, 21x म्हणजे 21 गुणिले x, 21 गुणिलेचा काय होणार, तो भागिले होणार. ओके, 21x म्हणजे 21 गुणिले x, गुणिलेचा भागिले झाला. भागिले झाल्यानंतर इथे 21 एक्के 21, 21 एक्के 21 वरची एक शून्य म्हणजे 10. 10 गुणिले 5 किती राहणार, किती येणार उत्तर, 50. तर x बरोबर किती किंमत येणार त्याची, 50 किंमत येणार. छेदात 1 आपण लिहिलं तरी किंवा न लिहिलं तरी प्रत्येक वेळी छेद 1 असतोच. त्यामुळे x बरोबर या प्रश्नामध्ये किंमत किती येणार आहे आपली, x बरोबर 50 हे आपलं अचूक उत्तर असणार. आता पुढे प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय विचारलेलं आहे, 200चे 3/5 व 300चे 1/2 यातील फरक किती तो शोधायचा. आता एक एक त्याच्यातला आपण शोधूया. पहिलं हे शोधूया की 200चे 3/5, 200चे म्हणजे चे साठी
काय शब्द वापरायचा? गुणिले. आणि 3/5 घ्यायचे इथे. आता हे घेतल्यानंतर इथे बघा 5 एके 5, 5 चोक 20 आणि वरची 0 म्हणजे किती आले? 40 आले. तर 40 ने 3 ला गुणायचं, तर 4 येते 12 म्हणजे 120 येतील. तसंच आता 300चे 1/2 म्हणजे 300 गुणिले 1/2. तर आता 300 ला हे छेदात असणाऱ्या 2 ने भागूया. इथे भागल्यावर 15 येईल आणि वरची एक 0 म्हणजे 150. आता शक्यतो फरक जो असेल तो तुम्हाला पर्यायामध्ये धनसंख्या दिली असेल. त्यामुळे काय करायचं? 150 मधून म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 150 मधून 120 वजा केलं तर या दोन उत्तरांमधला फरक किती असणार आहे? 30. ओके, तर 30 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. 30. आता पुढे प्रश्न क्रमांक 6. जर a बरोबर -5, b बरोबर 5, तर a वर्ग वजा b वर्ग बरोबर किती? हा प्रश्न आपल्याला विचारला. इथे काय करणार आपण? हे शोधायचं आपल्याला. a वर्ग वजा b वर्ग बरोबर. तर a ची किंमत ठेवूया. a ची किंमत किती दिलेली आहे? चिन्हासहित आपल्याला -5 त्याचा वर्ग करायचा. वजा b चा वर्ग. तर b किती आहे? b ची किंमत आहे 5 त्याचा वर्ग. आता -5 चा वर्ग म्हणजे किती वेळा गुणाकार? तर 2 वेळा गुणाकार. -5 गुणिले -5. तर आधी संख्यांचा गुणाकार करूया. 5 गुणिले 5 किती येणार? 5 गुणिले 5 येणार 25 आणि वजा वजा काय होणार? अधिक. ऋण ऋण काय होणार? धन होणार. मायनस मायनस प्लस. तर हे येणार काय येणार? अधिक 25 येणार. तसं इथे इथे फक्त 5 ही संख्या आहे. फक्त हा जो 5 आहे त्याचा वर्ग करायचा. हे वजा चिन्ह आहेच, हे आपण बाजूलाच लिहिलं इथे. तर आता इथे आपण काय करूया? 5 चा वर्ग किती येणार? हा 25 येणार. चिन्ह भिन्न आहे म्हणजे इथे अधिक 25 आहे, इथे वजा 25 आहे. चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी करणार. 25 वजा 25 किती येणार? 0. म्हणजे याचं उत्तर येणार आहे आपलं 0. आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. प्रश्न क्रमांक 7 मध्ये जर 2x अधिक y वजा 3 बरोबर 0, तर ही किंमत आपल्याला किती येते? 8x घन अधिक 18xy अधिक y घन वजा 27 याची किंमत किती येणार ते आपण शोधायचं. आता याच्यामध्ये सुरुवात करताना इथून करूया. जी आपल्याला किंमत दिली आहे 2x अधिक y वजा 3 बरोबर 0. तर याच्यावरून आधी आपण y ची किंमत शोधून काढूया. वजा 3 इकडे येऊन काय होते? अधिक. म्हणजे 0 अधिक 3 म्हणजेच किती येणार? 3 येणार. ओके. परत हा अधिक 2x आहे. तो इकडे येऊन काय होईल? त्याचं चिन्ह वजा 2x म्हणजे वजा 3 चा अधिक 3 झाला. 0 अधिक 3 3 आले. आणि अधिक 2x इकडे येऊन काय झाले? वजा. म्हणजे इकडे कोण राहिले? y. तर y ची किंमत किती आली? 3 वजा 2x. तर जिथे जिथे y आहे तिथे ही किंमत टाकूया. म्हणजे 8x घन अधिक 18xy याची किंमत आपल्याला शोधायची आहे. अधिक y घन वजा 27. तर याच्यात किंमत ठेवूया. y ची किंमत ही आली. ठीक आहे. 8x घन आहे तसं अधिक 18x. आता या y ची किंमत टाकायची. y ची किंमत किती आलेली आहे? 3 वजा 2x. ओके. अधिक y घन. y चा घन म्हणजे ही किंमत. 3 वजा 2x त्याचा घन वजा 27 बरोबर. हे आहे तसं 8x घन. आता ह्या कंसाने आतमध्ये गुणलं आपण तर 18 त्रिक किती येणार? 18 त्रिक 54x. परत यानेच पुढच्या पदाला गुणायचं म्हणजे 18 दुनी 36 आणि x गुणिले x काय येणार? x चा वर्ग. तसं इथे याचा घन आहे a वजा b कंसाचा घन. हे सूत्र वापरूया आपण. तर त्याचं सूत्र काय आहे? तर पहिल्यांदा a चा घन करायचं. a म्हणजे कोण आहे? 3. 3 चा घन केला आपण 27 आला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वजा आहे. वजाचं सूत्र असल्यामुळे इथं हे सूत्र वापरू शकता तुम्ही. a वजा b कंसाचा घन. तर त्याचं हवं तर इथे लिहितो मी. a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन. मग a 3 आहे आणि b किती आहे? 2x आहे. ओके. वजा तर a चा घन केला आपण. 3 चा घन किती आला? 27. 3a वर्ग b म्हणजे 3 गुणिले a चा वर्ग म्हणजे या 3 चा वर्ग किती येणार? 9 आणि b आहे तसं घ्या. म्हणजे येणार 2x अधिक आता इथे पुढे 3 गुणिले a ची किंमत इथल्या a ची किंमत 3 ठेवायची. जस्ट म्हणजे a ची किंमत 3 ठेवली आणि b चा वर्ग करायचा. ओके. b चा वर्ग केला म्हणजे कुणाचा वर्ग करणार? 2x चा वर्ग करणार. 2 चा वर्ग किती येणार? 4x वर्ग आणि शेवटी b चा घन अधिक b चा घन. b चा घन म्हणजे 2x चा घन. 2 चा घन किती येणार? 8x घन. ओके. तर हे त्याच्यामध्ये येणार 8x घन. सॉरी शेवटचं वजा आहे चिन्ह. हे अधिक नंतर शेवटी वजा.
त्यामुळे इथे चिन्ह कुठलं असणार सूत्रानुसार. ओके, इथं असणार आहे वजा. वजा 8x घन. इथे वजा लक्षात ठेवा, कारण a वजा b घनाचं सूत्र आहे. चिन्ह ती काय होणार, पहिल्यांदा वजा नंतर अधिक परत वजा, अशा पद्धतीनं ती येत जाणार. आता ते झाल्यानंतर इथे जे जे काही चिन्ह भिन्न आहे, इथे 8x घन याचं चिन्ह अधिक आहे, याचं चिन्ह वजा आहे, हे एकमेकाला कॅन्सल होते. ओके, आता काय राहतंय बघा परत 54x हे वजा 36x वर्ग. तसंच इथे अधिक 27 आहे आणि आपल्या उदाहरणामध्ये इथला वजा 27 जो की लिहायचा राहिला, याचा वर्गाचा विस्तार केला आपण आणि वजा 27. तर अधिक 27 आणि वजा 27 पण जातील. हे झाल्यानंतर आता इथे पुढे 3 नवे 27, 27 दोन्ही 54. सॉरी, त्याच्या समोरचं चिन्ह वजा आहे, म्हणजे वजा 54x. त्याच्यानंतर पुढे अधिक आहे. ओके, 3 त्रिक 9, 9 चोक 36x वर्ग. अशा पद्धतीने आता बघा 54 याचं चिन्ह इथे अधिक आहे, याचं आलेलं वजा आहे, हे एकमेकाला जातील. हे वजा आहे, हे अधिक आहे, हे सुद्धा एकमेकाला जातील, म्हणजे एकमेकातून वजा होतील. सगळं मिळून शेवटी उत्तर काय येणार आहे, 0 येणार आहे त्याचं. ओके, हे त्याचं अचूक उत्तर आहे. विस्तार केल्यानंतर आपल्याला ही किंमत ठेवावी लागेल आणि मग त्याचा विस्तार करून आपल्याला उत्तर मिळून जाईल.